महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी कोयना नदी आता शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। तीव्र उष्णतेमुळे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणात कोरडं पडलेलं असून जलाशयाच्या तळाला दिसणारे जुने मंदिर दिसू लागलेले आहेत। सध्या या कोयना धरणामध्ये फक्त 25% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान थेट शिवसागर जलाशयाच्या परिसरातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी ओंकार पदम। पाहूयात। पण आता उभे आहोत हा बामणोलीचा परिसर आहे। बामणोलीच्या परिसरामध्ये आपण शिवसागर जलाशयाच्या इथं उभे आहोत। कोयनेचं हे बॅकवॉटर आहे आणि आपण पाहतोय की हा शिवसागर जलाशयाचा परिसर आता पूर्णपणे अक्षरशः उघडा पडल्याचं पाहायला मिळतं। या परिसरामध्ये असणारी जी जुनी प्राचीन मंदिरं आहेत, जी बाजारपेठा होत्या, अशा काही भाग सुद्धा आता या धरणांच्या पाणी पातळी खाली गेल्यामुळं वर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 105 TMCचं हे कोयना धरण आहे। त्यापैकी आता 25% साठा हा धरणामध्ये आता शिल्लक आहे। आपण पाहतोय की ह्या बाजूला लागलेल्या बोटी व्यावसायिक सुद्धा आता चिंतेत आहेत, कारण या बोटी पाण्यात काही जाऊ शकत नाहीत पाण्याची पातळी उतरल्यामुळं। त्यामुळं शेतकरी वर्गात सुद्धा चिंतेचं वातावरण आहे। साधारण पावसाचे दिवस चालू झाल्यानंतर पुन्हा या धरणामध्ये पाणी भरायला सुरुवात होईल, परंतु तोपर्यंत तरी बळीराजा चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, कोयना, बामणोली।